दिला आणि मग जाळलं, कोणाला काय सापडू नये असं काहीतरी तिथं स्टोरी बनवण्यात आली। आता तुम्ही जर बघितलं तर 28 मे पर्यंत पोलिसांनी सगळ्या गोष्टी जसं प्लॅन केल्या होत्या तसंच चालू राहिल्या। पण 28 मे रोजी जी खरी मुलगी आहे त्या वडिलाची, मध्य प्रदेशमधल्या जो काही आदिवासी समाजाचा जो बाप होता त्याची जी खरी मुलगी आहे ती पोलीस स्टेशनला आली, कारण तिच्याकडे सोशल मीडियावर गेलं की तिच्या वडिलाला आणि भावाला जी बाई जिवंत आहे, जी मुलगी जिवंत आहे, तिच्या मर्डरसाठी त्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी आली। ती मुलगी आल्यानंतर पोलिसांचे धाबे दणाणले आणि मग कुठंतरी जी केस पूर्ण केली गेली होती, आदिवासी समाजातल्या, गरीब समाजातल्या लोकांना इथं आणलं गेलं, त्यांना मारलं, भीती दाखवली आणि त्यांना वधून घेतलं की त्यांनीच तो मर्डर केला, हे सगळं कुठंतरी समोर आलं। या घटनाक्रम तुम्ही आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी समजून घेतला पाहिजे। म्हणजे गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच गरिबाला, आदिवासी समाजाच्या लोकांना गुन्हेगार पोलिसांकडनं ठरवण्यात आलं। त्याला लागणारे सगळे पुरावे हे तिथं खोटे बनवण्यात आलं आणि या गरीब कुटुंबातल्या आदिवासी लोकांना त्या गुन्ह्यामध्ये अडकवलं। आणि मग हे जी काही प्रक्रिया आपल्या या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झाली ती अतिशय दुर्दैवी आहे। त्याचं कारण एक पिक्चर तुम्ही आणि आपण सगळ्यांनी बघितला असेल, जय भीम नावाचा। हा जर कोणी बघितला नसेल तर तुम्ही बघा। ह्या घटना बऱ्याच राज्यांमध्ये होतात आणि खऱ्या घटनांवर बनवलेला पिक्चर हुबेहूब तशीच गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये जर होत असेल तर उद्या जाऊन आम्ही लोकांसाठी त्या ठिकाणी लढतो, सामान्य लोक त्यासाठी लढत असतात, आंदोलन करत असतात आणि मग या लोकांना खोटे तिथं पुरावे दाखवून जर कैद केलं गेलं, त्यांच्यावर कारवाई केली गेली तर ही प्रथा ही बरी नाही। त्यामुळे आम्ही इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर IG साहेबांशी बोललो, SP साहेबांशी बोललो आणि हा जो आदिवासी समाजावर, गरीब लोकांवर दबाव टाकून जे सगळे काही पुरावे बनवले जातात, त्यांना जेलमध्ये टाकलं जातं, या सगळ्यावर खोलात चर्चा होणं, तपास होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। याच्या जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे, त्यांना पोलीस डिपार्टमेंटमध्ये ठेवलं नाही गेलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। त्याच्याचबरोबर अनेक इतर काही विषय जे आपल्याला आमचे सपकाळ साहेब असतील आणि शिंगणे साहेब हे तुम्हाला सांगतीलच, पण ह्याच्यावरनं एक जाणवते, आत गेल्यानंतर बरेच सामाजिक कार्यकर्ते तिथे आले आणि त्यांनी सांगितलं या तालुक्यामध्ये सामान्य लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात, ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केले जातात। ही प्रथा अनेक वर्षांपासून या भागामध्ये तिथं केली जाते। त्यामुळे हे जे काही आदिवासी समाजावर झालेला अन्याय, गरिबावर झालेला अन्याय, अशा पद्धतीने ज्या गोष्टी पिक्चरमध्ये दाखवल्या तशाच गोष्टी इथं जर घडत असतील तर ही गोष्ट सोपी नाही, साधी नाही